अजित पवार यांच्या मूळ निवासस्थानी शासकीय मानवंदना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे पार्थिव विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचेल। अखेरचं दर्शन घेण्याकरता समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी काटेवाडी आणि विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर। शासकीय इतमामात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। अमर रहे अजितदादा, अमर रहे, एकच वादा अजितदादा। इतकंच नाही तर परत या अजितदादा अशी आर्त विनवणी समर्थकांकडून केली जातीये। पोलिसांकडून ही अखेरची मानवंदना काटेवाडीत पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार आपण दृश्यात पाहतोय। पवार कुटुंबीय अत्यंत भावुक। हा काळ पवार कुटुंबियांकरता कठीण असा काळ आहे, तितकाच तो महाराष्ट्राकरता सुद्धा। अजित पवार यांच्या जाण्यानं अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। हा विमान अपघात होता की घात, हा सवाल उपस्थित होत असतानाच आता राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? अगदी काही क्षणात अखेरच्या या प्रवासाला, अजित पवार यांच्या अखेरच्या प्रवासाला ही सुरुवात झालेली आहे। काटेवाडीतून ज्या ठिकाणी अजित पवार यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी अजित पवार नावाचा अंकुर रुजला गेला, कालांतरानं वटवृक्ष बहरला, त्या काटेवाडीतूनच अजित पवार यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय। शासकीय मानवंदना दिल्यानंतर अजित पवार यांचं पार्थिव शोकाकुल वातावरणात काटेवाडीतून विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं। एरवी अनेक प्रश्नांकरता गर्दी करणारे कार्यकर्ते, स्नेही आज मात्र दादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत। यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये। सतत गजबजणारी काटेवाडी, दादांचं हे निवासस्थान, पवार कुटुंबियांचं मूळ निवासस्थान आज मात्र निशब्द। कृपा, हे जर आपण बॉडीगार्ड पाहिले तर काल हे सुरक्षा रक्षक अत्यंत भावुक झालेले होते। हे अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक आहेत, जे आजवर अजित पवार यांना सुरक्षा पुरवत होते। आसपास अजित पवार यांच्या कुंपण करून ठामपणे निधड्या छातीनं उभं राहायचे। आज अजित पवार यांच्या पार्थिवाला या ठिकाणी त्यांना सलामी देण्याची वेळ आलेली आहे। हे मात्र न पचणार आहे। अजित पवार यांचं हे पार्थिव आता काटेवाडीतून विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं निघतंय। पार्थ पवार यावेळी उपस्थित,
सुनेत्रा पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, पवार कुटुंबीय, अखेरचा निरोप या ठिकाणी अजित पवार यांना या काटेवाडीतून दिला जातोय। काटेवाडी आणि पवार घराणं एक अतूट नातं, काटेवाडीतला पाडवा असू दे, काटेवाडीतली दिवाळी असू दे, अजित पवार यांना शुभेच्छा देण्याकरता सकाळपासूनच या ठिकाणी रीग असायची, पण आज मात्र त्या काटेवाडीला दादांनाच या ठिकाणी अखेरचा निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे। दादांचे हे बॉडीगार्ड सुद्धा भाऊक झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अश्रू त्यांना अनावर झालेले आहेत। एरवी दादांबरोबर असणारे सातत्यानं सुरक्षेचं हे कंकण स्ट्रॉंग करणारे दादांचे हे बॉडीगार्ड। सावकाश हा शब्द कधी माझ्या डिक्शनरीतच नाही असं दादा त्यांना नेहमी सांगायचे। सतत लोकांकरता धावपळ करणारे अजित पवार हे आज निश्चित पडले आहेत। निश्चितच नागरी खरं तर निशब्द करणारी ही दृश्य आहे। जसं की आपण उल्लेख केलात की त्यांचे जे अंगरक्षक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भावूक झालेले आहेत, कारण अजित पवार यांच्यासोबतचा त्यांचा रोजचा असा सहवास होता। अजित पवारांची दिनश्चर्या त्यांना माहीत होती। रोज आपण एखाद्या व्यक्तीसोबत फिरतोय, आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेले। उमेश, ज्या काटेवाडीत सतत गजबज असायची दादांना भेटण्याकरता, आपली कैफियत मांडण्याकरता, आज दादा तुम्ही आम्हाला का सोडून गेलात, तुम्ही परत या असं म्हणत कार्यकर्ता आर्जव या ठिकाणी घालताना दिसतोय। लागू नक्कीच या काठेवाडी इथे जिथे दादांचं रहिवास होता तिथे अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळेल असं कोणालाही वाटलं नव्हतं, कारण दादांचं हे आकस्मिक दान अजून जे त्यांचे सहकारी आहेत, त्यांचे जे चाहते आहेत, त्यांना अजूनही त्या धक्क्यातून त्यांना सावरता येत नाहीये। जर आता हा काठेवाडीचा त्यांच्या घराचा सगळा परिसर पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळी गर्दी झाली होती। खास करून महिला वर्ग जो आहे तो आक्रोश करताना इथं आपल्याला पाहायला मिळाला, कारण
महिलांचे कोणतेही प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, मग त्या काठेवाडीतल्या महिला असू देत किंवा इतर राज्यभरातल्या महिला असू देत, त्याच्यासाठी दादा नेहमीच धावून जात होते. खास करून जर या सगळ्या काठेवाडी परिसरात महिलांच्या उपजीविकेसाठी दादांनी अनेक कामं केली. त्याच्यामुळे आज जिथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग जो आहे तो आलेला होता आणि पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग इथे जमला आणि त्यांचा आक्रोश जो आहे या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतो. कारण दादा यांनी जी कामं केली, ज्या कामांच्या जोरावर त्यांनी या सर्व लोकांच्या मनावर राज्य गाजवलं, आज त्या दादांना शेवटचा निरोप देताना सर्वच जण भावुक झाले होते. आता थोड्या वेळापूर्वीच काठेवाडी या घराच्या इथून त्यांचं पार्थिव जे आहे ते विद्या प्रतिष्ठान या इथे निघालेलं आहे. जवळपास एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तर या ठिकाणी आपण ही दृश्य पाहतोय. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अजित पवार यांचं हे पार्थिव काटेवाडीतून विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे. दुतर्फा असलेली कार्यकर्त्यांची गर्दी, एकच वादा अजितदादा या घोषणा आणि परत या म्हणत पोलीस बसतील, 500 बसतील. पोलिसांना माझी विनंती आहे प्लीज. लोकनेता काय असतो याची प्रचिती कृपा आज आपल्याला पाहायला मिळते. दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी तर आहेच, पण जसजसा अजित पवार यांचा हा अखेरचा प्रवास पुढं सरकत जातोय तसतशी गर्दी ही वाढत जाते आणि अजितदादा यांना एक अखेरचं पाहता यावं याकरता तो कार्यकर्ता, बारामतीकर, काटेवाडीतला प्रत्येक माणूस हा या ठिकाणी धडपडताना दिसतोय. सुप्रिया सुळे यांनी देखील तिथं विद्या प्रतिष्ठान परिसरात उपस्थितांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे. कारण अनेक कार्यकर्त्यांचा बाण फुटलाय. अचानक येऊन आदळलेली ही बातमी की अजितदादा नसणं हे कार्यकर्त्यांना न पचणार आहे आणि तगड्या बंदोबस्तात दादांचं हे पार्थिव काटेवाडीच्या या रस्त्यावरून विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं, तर तिथं विद्या प्रतिष्ठानमध्ये राहुल नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील हे दाखल झालेले आहेत. कोणत्याही क्षणी राज्याचे मुख्यमंत्री. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.